श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण आपलं हृदय सांभाळा याविषयी डॉक्टर रोहित श्रीवास्तव यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया याच मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. सर, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. सर, आपण जेव्हा हार्ट डिझीजमध्ये ट्रीटमेंट देतो तर त्यामध्ये एक पद्धती आहे की बायपास सर्जरी. तर बायपास सर्जरी कधी केली जाते आणि कोणाची केली जाते? बायपास सर्जरी ही जनरली गोल्ड स्टँडर्ड सर्जरी आहे. म्हणजे जे हार्ट आजाराची उपचाराची सुरुवात झाली ती बायपास पासूनच झाली. ब्लॉकेज काढणे, अँजिओप्लास्टी ही नंतर आली. तर बायपास ही कधीही गोल्ड स्टँडर्ड. म्हणजे बायपास आणि केव्हा करावं तर आता आपण अँजिओप्लास्टीने 1, 2 मॅक्सिमम 3 ब्लॉक असतील तर आपण ते अँजिओप्लास्टीने काढू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त स्टेंट टाकले तर आपण ते परत ब्लॉक होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. हृदयाचे मुख्य रक्तवाहिनी ब्लॉक असेल किंवा भरपूर ब्लॉकेज असतील, 4-5 ब्लॉकेज असतील तर जनरली तिथं ते स्टेंट टाकले तर परत ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे अशा पेशंटसाठी किंवा डायबिटीज असेल आणि 4-5 ब्लॉक आहेत तर त्यांना बायपास हे योग्य राहतं. बायपास हे जर व्यवस्थितरित्या ऑपरेशन झालं तर जनरली 10-15 वर्ष पेशंटला परत काही त्रास होत नाही. पण अनकंट्रोल डायबिटीज असेल, ब्लॉकेजेस भरपूर असतील, त्यात स्टेंट टाकले तर ते परत ब्लॉक होऊ शकतात आणि परत ब्लॉक झाल्यानंतर परत आपल्याला मग बायपासकडे जावं लागतं. सर, एन्जिओग्राफी जी केली जाते ह्याची पूर्ण प्रोसेस कशी असते? अँजिओग्राफी म्हणजे जनरली काय करतो तर पायाच्या रक्तवाहिनीमधून किंवा हाताच्या रक्तवाहिनीमधून पेशंटच्या फिजिबिलिटीनुसार आपण तिथे एक सुई टोचतो. तिथून एक कॅथेटर असतो, तो त्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत जातो. तो कॅथेटर तिथं जाऊन हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये आपण इंजेक्शन देऊन बघतो आणि ते एक्सरे सारखं मशीन ज्याला आम्ही कॅथलॅब म्हणतो त्यामध्ये आपण इंजेक्शन देऊन हृदयाचे ब्लॉकेजेस ते बघतो आणि जर ब्लॉकेज असेल तर ते त्याच सेटिंगमध्ये किंवा नंतर आपण इलेक्टिव्ह काढू शकतो. एन्जिओग्राफी नंतरची प्रोसेस एन्जिओप्लास्टी येते, तर ही कशी काम करते? अँजिओग्राफी जसं मी सांगितलं तसं आपण ही सगळी सेमच प्रोसेस. फक्त अँजिओप्लास्टीला आपण काय करतो, जो ब्लॉक दिसतो तिथं ते करोनरी वायर टाकतो, बलूनने इन्फ्लेशन करतो, तो ब्लॉक ओपन करतो, त्यानंतर तिथं स्टेंट टाकतो, स्टेंट करून पोस्ट डायलेट करतो आणि त्यानंतर जो ब्लॉक असतो तो निघून जातो. म्हणजे स्टेंट म्हणजे थोडक्यात आपलं पेनची जी स्प्रिंग असते त्यासारखं स्ट्रक्चर असतं ते त्या ब्लॉकमध्ये बसवतो आणि तिथं तो ब्लॉक काढून टाकतो. सर, एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टी झालेल्या पेशंटनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे? अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटनी विशेष काळजी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं प्रत्येक ट्रीटमेंटची सुरुवात होती डाएट आणि लाईफस्टाईल. ते मॉडिफाय केलीच पाहिजे. त्यानंतर ज्या रक्तपातळ करायच्या कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या असतात त्या अजिबात न चुकवणे. एखादा दिवस जरी रक्तपातळ करायची गोळी चुकली तर परत हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यानंतर बीपी कंट्रोल ठेवणे, शुगर कंट्रोल ठेवणे आणि आहारात पथ्य पाळून व्यसन न करणे, ह्या गोष्टी अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंटनी पाहायला पाहिजेत. सर, हृदयविकाराच्या उपचारांमध्ये पेसमेकर हा एक प्रकार येतो, तर याबद्दल माहिती सांगा. पेसमेकर हा जनरली जेव्हा हृदयाचे ठोके कमी होतात तेव्हा लावला जातो. ठोके कमी झाले तर काय होतं की हृदयाचे ठोके कमी झाले सगळ्याच अवयवांना रक्तपुरवठा कमी पोहोचतो. त्यातला मेंदू हा महत्वाचा ऑर्गन. तर मेंदूला रक्तपुरवठा कमी पोहोचल्यामुळे, ठोके कमी झाल्यामुळं पेशंट चक्कर येऊन पडू शकतो. चक्कर येऊन पडला की त्याला इजा होऊ शकते. त्यामुळं हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी आपण पेसमेकर नावाचं एक मशीन असतं, ते छोटंसं 1-2 सेंटीमीटरचं मशीन असतं. ते हृदयाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला छातीला आपण लावतो आणि त्याची एक तार असते ती आतमध्ये हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये आणि जाते आणि ती ठोके वाढवत राहते. त्याची बॅटरी असते जी आपण डाव्या किंवा उजव्या बाजूला लावतो ती त्वचेच्या आतमध्ये असते. ती जनरली 10-15 वर्ष बॅटरी चालते. 10-15 वर्षांतर ती बॅटरी आपण चेंज करावी लागते. ठोके जनरली कमी व्हायचं कारण म्हणजे एकतर तरुण वय आणि वाढलेलं वय. कॉमन कारण आहे वाढलेलं वय. जसं जसं आपण शरीराची झीज होते, म्हणजे केस पांढरे होतात, दात पडतात, अशा टाईपमध्ये हृदयाची सुद्धा झीज होऊ शकते. तर हृदयाचे ठोके जिथून तयार होतात ते सायनस नोडमध्ये जर वयानुसार जर झीज झाली तर ते हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. आणि कमी वयामध्ये असेल तर जेनेटिकमुळे असू शकतं, काही वेळा गोळ्यांच्यामुळे होऊ शकतं, इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. कमी वयामध्ये फार कमी असतात. 90% लोक हे वय वाढल्यामुळेच असतात. हृदयरोग झाल्यानंतरची जीवनशैली आणि हृदयरोग होण्यापूर्वीची जीवनशैली ह्यात खूप तफावत असली पाहिजे, तर याबद्दल काय सांगाल? हृदयरोग ऍक्च्युली हा सर्वात चांगला आजार. म्हणजे तुमचा हृदयरोगाच्या पूर्वीची जी लाईफस्टाईल आहे आणि हृदयरोगाच्या नंतरची लाईफस्टाईल म्हणजे काय तर तुम्ही जे पूर्वी करत होता ती सगळी कामं तुम्ही जनरली करू शकता. म्हणजे हृदयरोगामध्ये
तसं लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज होत नाही. जसं म्हणजे मेंदूच्या आजारामध्ये पॅरालिसिस झाला तर आपण चालू शकत नाही. हृदयरोगामध्ये जर वेळेत उपचार झाले आणि हृदय जर तुमचं शाबूत राहिलं तर तुम्ही पूर्वी जसं काम करू शकता तसं नंतर सुद्धा करू शकता. फक्त हृदयाचा डॅमेज किती आहे त्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. बऱ्याचदा काही पेशंटमध्ये असं दिसून येतं की बीपी शुगर डिटेक्ट झालंय किंवा हार्ट डिझीज डिटेक्ट झाले. डॉक्टरनी गोळ्या दिल्यात, आपली 3 महिने 4 महिने छान कंटिन्यू गोळ्या घेतल्या जातात, पण ठराविक काळानंतर त्या गोळ्या घ्यायचा कंटाळा येतो. मग गोळ्या घेण्यात टाळाटाळ, एखादी गोळी चुकवणं, मनानच बंद करणं, या गोष्टी घडतात. तर अशा वेळी ह्या पेशंटना काय काय रिस्क असते? गोळ्या टाळणे हे फार धोकादायक आहे. म्हणजे बीपी वाढणे, शुगर वाढणे ह्यामुळेच हे ब्लॉकेजेसचं प्रमाण वाढू शकतं. तर रेग्युलर गोळ्या घेणे आणि फॉलोअपमध्ये राहणे डॉक्टरांच्या, म्हणजे 1-2 महिन्याला जे काय असतील ते तुमचं रुटीन चेकअप करून घेणे, बीपी चेक करणे, शुगर चेक करणे आणि गोळ्या व्यवस्थित घेणे. गोळ्या जर नाही घेतल्या तर ते फार धोकादायक ठरू शकतं आणि त्याला कोणीच काही करू शकत नाही. ते पेशंटवरती पूर्ण अवलंबून आहे. पण त्याला कॉम्प्लायन्स म्हणतात आणि तो कॉम्प्लायन्स चांगला पाहिजे. त्यासाठी रेग्युलर डॉक्टरांच्या टचमध्ये राहणे. बऱ्याचदा व्हिजिट जी डॉक्टरांची असते ते डॉक्टर देताना 2 महिन्यानंतर या म्हणतात, पण जायचा कंटाळा, मला काही त्रासच होत नाहीये, मला काही लक्षणं दिसत नाहीयेत, अशा गोष्टींचा विचार करून तीच व्हिजिट 3 महिने 4 महिने पुढे लांबवली जाते. तर अशा वेळी अशा पेशंटना काय सांगाल? जनरली आमच्याकडे तशी पद्धत असते की जर व्हिजिट असेल तुमची 2 महिन्यानंतर तर जनरली आमच्याकडून एखादा हॉस्पिटलकडून सुद्धा मेसेज किंवा फोन जातो की तुमची या दिवशीची तारीख आहे, अपॉइंटमेंट आहे, त्या दिवशी तुम्ही दाखवायला या आणि हे तुमचे ब्लड टेस्ट आहेत ह्या चेक करून या. तशी सिस्टीम हॉस्पिटलमार्फत सुद्धा राबवली जाते. जे येत नाहीत त्यांना आपण म्हणजे नातेवाईकांकडून हे प्रेरित करू शकतो की तुम्ही या, पण जे फारच टाळाटाळ करतात त्यांना आपण काहीच करू शकत नाही. की जे नाहीच येणार म्हणतात हॉस्पिटलमध्ये त्यांना आपण काहीच करू शकत नाही. सर, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा समाजात लोक चालत बोलत असताना एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय, हार्ट अटॅक आलेला ओळखायचं कसं आणि त्याच्यावर काय प्रथम उपचार करायचे? आता गर्दीमध्ये कॉमन सिनारिओ आहे की सडन कार्डियक अरेस्ट. म्हणजे हार्ट अटॅक आणि सडन कार्डियक अरेस्ट ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक म्हणजे सडन कार्डियक अरेस्ट हा येण्याचं कारण हार्ट अटॅक असू शकतं, पण हार्ट अटॅकचं कारणामुळे सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय तर हृदय बंद पडणे, ठोके वाढल्यामुळे अथवा कमी झाल्यामुळे. सडन कार्डियक असेल, सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद झाल्या तर आपल्याला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन करायला लागतं. म्हणजे छाती पंप करणे, कृत्रिम श्वासोश्वास देणे ह्या गोष्टी कराव्या लागतात. जर गर्दीमध्ये असेल, पेशंट कोलॅप्स झाला, त्याची नस लागत नाही तर आपण ह्या गोष्टी CPR करू शकतो. जर हार्ट अटॅक आहे म्हणजे फक्त छातीत दुखते जर असं पेशंटनं सांगितलं तर तो हार्ट अटॅक. आणि त्यामध्ये आपण काय तर महत्वाच्या गोष्टी म्हणजे जर लक्षणं असतील प्राथमिक तर इकोस्प्रिन, क्लोपिडोग्रेल आणि स्टॅटिन आणि सॉर्बिट्रेट ह्या 4 गोळ्या महत्वाच्या असतात. त्या 4 गोळ्या दिल्यानंतर थोडं रक्ताच्या गुठळ्यांचं प्रमाण, छातीत दुखण्याचं प्रमाण हे कमी होतं. तर ह्या 4 गोळ्या दिल्या आणि पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवला तर बराच वेळ सुद्धा काढू शकतो. सर, बऱ्याचदा समज असेल किंवा गैरसमज असेल की हृदयविकाराच्या ज्या गोळ्या आहेत यांचा आपल्या शरीरावरती खूप वेगळा किंवा वाईट साईड इफेक्ट होतो असं म्हणून त्या गोळ्या घेणं टाळलं जातं. तर खरंच ह्या गोळ्यांचा शरीरावर तितका साईड इफेक्ट किंवा साईड इफेक्टच होतो का? काही गोळ्यांचा साईड इफेक्ट असतो. म्हणजे ड्रग जशा चांगलं काम करतात तसे थोडेफार साईड इफेक्ट पण असतात. पण गोळ्या ह्या अशाच लोकांना दिल्या जातात की त्यांना ऑलरेडी काहीतरी आजार आहे. म्हणजे रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. ते आता हार्ट अटॅक हा ब्लॉकेज झाल्यामुळे होतो, रक्त घट्ट झाल्यामुळे होतं, तर त्यांना रक्त पातळ करायच्या गोळ्या महत्वाच्या असतात. रक्त अति प्रमाणात पातळ झालं तर थोडा रक्तस्राव होण्याची शक्यता असते, पण जनरली रक्त घट्ट झाल्यामुळेच आपण रक्त पातळ करायच्या गोळ्या देतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सुपरविजनमध्ये जर गोळ्या घेतल्या तर तसा साईड इफेक्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे ते रेग्युलर चेकअप करून काही साईड इफेक्ट होतो का हे चेक करत राहतात. त्यासाठीच रेग्युलर फॉलोअप हा महत्वाचा आहे. सर, बऱ्याच पेशंटमध्ये असं दिसून येतं की बीपीची गोळी घेतली की वॉशरूमला जायचं प्रमाण वाढतं किंवा ते कंट्रोल होण्याचं जे त्यांची स्टॅबिलिटी आहे ती खूप कमी होताना दिसून येते. हा गोळ्यांचा साईड इफेक्ट असू शकतो? हा गोळ्यांचा साईड इफेक्टच असतो, पण ते जनरली डोस मॉडिफाय केले किंवा त्या गोळ्यातला काही कंटेंट कमी केला तर ते साईड इफेक्ट्स असतात ते आपण मिनिमाइज करू शकतो, म्हणजे ते कमी होतात. सर, आपण मगाशी बोलताना असं मुद्दा घेतला की लहान मुलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त प्रमाणात येताना दिसून येत आहे. तर ह्यामागं कारण असतं की जेनेटिकली ते आई-वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं त्या मुलांमध्ये ट्रान्सफर होतं. तर जन्मजात असणारे हृदयरोग याबद्दल काय सांगा? जसं लहान वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तसं जन्मजात हृदयरोगाचं प्रमाण सुद्धा बऱ्यापैकी आहे. जन्मजात म्हणजे काय, नवजात शिशू असतात
त्यांना जन्मजातच होल असतं, झडपा तयार न होणे, रक्तवाहिन्या बारीक असणे, हे सगळे आजार असू शकतात. जनरली होल असतील ट्रीटेबल, म्हणजे 70 ते 80% हार्टचे जे होल्स किंवा झडपा असतात ते ट्रीटेबल असतात. एक 5 ते 10% आजार असे आहेत ज्यांना ट्रीटमेंट करणं अशक्य असतं कमी वयामध्ये. फक्त जन्मजात म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर महत्त्वाच्या तपासण्या म्हणजे इकोकार्डिओग्राफी, त्यामध्ये आपल्याला होल किंवा झडपा हे सगळं दिसून येतं. ते वेळेत डायग्नोज झालं तर आपण त्याची ट्रीटमेंट करून बाळाला पूर्णपणे पुढचं आयुष्य नॉर्मल करू शकतो. ते वेळेस निदान नाही झालं तर मात्र मग पुढे जाऊन भविष्यात त्रास होऊ शकतो. सर, एखाद्या बाळाला जन्मजात हृदयाला होल असेल तर त्याची लक्षणं काही दिसून येतात का? जन्मजात होत असेल तर जनरली बाळाच्या कपाळावरती जास्त घाम येणे, श्वासोश्वासाला त्रास होणे, दूध पिताना बाळाला अस्वस्थ वाटणे, या सगळ्या गोष्टी दिसू शकतात. आणि ते दिसल्यानंतर पटकन त्यांनी डॉक्टरांना दाखवून पुढचे तपास करून इकोकार्डिओग्राफी करून आपण ते डायग्नोज करू शकतो. आणि डायग्नोज केल्यानंतर त्याची ट्रीटमेंटसुद्धा बऱ्यापैकी आता इझिली अवेलेबल आहे. आणि आपल्या शासनानं जे महात्मा ज्योतिबा फुले योजना जी चालू केली त्यामध्ये अशा प्रकारचे सगळे हार्टचे जे लहान मुलांचे आजार आहेत ते सुद्धा कव्हर केलेले आहेत. त्यामुळे होल असतील तर ते आपण अँजिओप्लास्टीसारखं छत्री टाकून बंद करणे, झडपा असतील तर ते बलून ओपन करणे, या प्रकारचे ट्रीटमेंट करून ते आजार बरे करू शकतो. सर, लहान मुलांना जन्मजातच हृदयाचे काही विकार असतील तर त्यांच्या डेव्हलपमेंट माइलस्टोन म्हणजे आपण प्रगती, अमुक बाळ रांगतं, चालतं, पालतं पडतं, हे ठराविक महिन्यांमध्ये जनरली होत आहे. तर असे काही हृदयविकार असतील तर ह्यामध्ये काही फरक होतो का? जन्मजात फक्त हृदयरोग असेल तर वाढ वगैरे व्यवस्थित होते. फक्त जर कॉम्प्लेक्स हार्ट डिसीज असतील तर त्यामध्ये वजन न वाढणे, हाईट न वाढणे होऊ शकतं. किंवा काही काही जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे सिंड्रोमिक पेशंट्स असतात, त्यांना बरेच म्हणजे हार्ट सोडून बाकीचे पण बरेच आजार असतात, त्यांची डेव्हलपमेंट स्लो होते. पण हार्टचा इफेक्ट हा शरीरावरती होऊ शकतो. म्हणजे हार्टचा आजार असेल तर वाढ न होणे, वजन न वाढणे, हाईट न वाढणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठीच जर एकदा हृदयाचा आजार जर व्यवस्थित ट्रीट झाला तर बाळाची वाढ नंतर व्यवस्थित होते. सर, बाळांचा आपण बोललो, याचबरोबर स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक सोडून दुसरे काही हृदयाचे विकार होऊ शकतात का? स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक सोडला तर बाकी झडपांचे आजार हे आम्ही कॉमन स्त्रियांमध्ये बघतो. पुरुषांपेक्षा ज्याला आपण रोमॅटिक हार्ट डिसीज असं म्हणतो, म्हणजे जे झडपांच्या डाव्या बाजूच्या झडपा जे असतात त्याला डॅमेज, इन्फेक्शन होतं कमी वयामध्ये आणि ते इन्फेक्शन ट्रीट न झाल्यामुळं त्या झडपा बारीक होणे, झडपेमध्ये लिकेज राहणे, ह्या गोष्टी स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात. ज्याला आपण पेनिसिलिन नावाचं इंजेक्शन देतो किंवा गोळ्या देतो. पण ते जर व्यवस्थित डायग्नोज झालं तर ते सुद्धा आपण व्यवस्थित ट्रीट करू शकतो आणि त्याला नॉर्मल लाईफमध्ये पेशंट जगू शकतो. सर, एखाद्या स्त्रीला झडपांचा आजार आहे तर तिला त्याच्याबद्दल काय लक्षणं दिसून येतात? अंगाला सूज येणे, दम लागणे, त्यानंतर काम करायला त्रास होणे, दैनंदिन काम करणं आहे ते करताना त्रास होणे, या कॉमन सिनारिओ आहेत. म्हणजे दम लागणे, अंगावरती सूज येणे आणि थकल्यासारखं वाटणे. सर, बऱ्याचदा लोकांमध्ये असा समज आहे की हार्ट अटॅक आला किंवा हार्ट संबंधी काही विकार झाले तर एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास हे 3 पद्धतीनं आपण उपचार केले जातात. तर याबरोबरच आणखी काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे का? आता हार्टचे आजार हे फार डेव्हलप झालेले आहेत. तर हार्ट अटॅकमध्ये सुद्धा अँजिओप्लास्टीचे भरपूर आधुनिक तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे. म्हणजे पूर्वी फक्त आपण अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकायचो. आता आपण रक्तवाहिनी पूर्ण आयवस किंवा ओसीटीची टेक्नॉलॉजी असतात त्यामध्ये इमेजिंग करून आतमधून रक्तवाहिनी कशी आहे, ब्लॉकेजचं कारण काय आहे हे शोधू शकतो. त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करू शकतो. त्याला आयवस किंवा ओसीटीचं लागते ट्रीटमेंट. त्यानंतर फक्त रक्ताच्या गुठळ्या असतील तर ते थ्रोम्बस ॲस्पिरेशन करून विदाऊट स्टेंट आपण फक्त रक्ताच्या गुठळ्या शोषून घेऊन रक्तवाहिनी व्यवस्थित करू शकतो. रोटा ॲब्लेशन म्हणजे जर कॅल्शियमचे थर जमा झाले असतील तर ते आपण ड्रिल करून कॅल्शियमचे थर काढून मग स्टेंट टाकू शकतो. ह्या सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट अँजिओप्लास्टीसाठी झाल्या. त्याबरोबरच आता नवीन ट्रीटमेंट म्हटल्या तर पूर्वी झडप बारीक झाली, ॲवॉर्टिक वॉल, मायट्रल वॉल हा बारीक झाला तर त्याला आपण ओपन हार्ट सर्जरी करायचो. आता अँजिओप्लास्टीसारखं पायामधून एक छोटंसं होल करून आपण झडपसुद्धा बदली करू शकतो विदाऊट ओपन हार्ट सर्जरी. त्याला टावर किंवा मायट्रल वॉल रिप्लेसमेंट ह्या सर्व गोष्टी आपण आता अँजिओप्लास्टीसारख्या सुद्धा करू शकतो, जेणेकरून पेशंटची रिकव्हरी फास्ट होते, जास्त दिवस आयसीयूमध्ये थांबायला लागत नाही. फक्त पेशंटचा क्रायटेरिया फुलफिल झाला पाहिजे. जे हाय रिस्क सर्जिकल पेशंट्स आहेत ज्यांना सर्जननी डिनाय केले की बाबा ह्यांचे ऑपरेशन करणं, ओपन हार्ट सर्जरी करणं रिस्की आहे, त्यामध्ये आपण
आपण हे ट्रान्सक्युटेनियस आयोर्टिक वॉल रिप्लेसमेंट, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट हे करू शकतो. आणि आता बायपासच्या पद्धती सुद्धा तशाच झाल्या. बायपासमध्ये पूर्वी ओपनच हार्ट सर्जरी म्हणजे पूर्ण छाती फाडून करायचे. आता त्याला सुद्धा मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास सुद्धा करतात, म्हणजे छोटेसे 2-3 होल करून सुद्धा बायपास करता येऊ शकतं. पूर्वी आता पेसमेकर जसं तुम्ही विचारलं तेव्हा फार मोठे असायचे डिव्हाइस, आता छोटे छोटे एकदम छोटे, म्हणजे हार्डली 1/2 सेंटीमीटरचे पेसमेकर सुद्धा येतात, जे आपण हृदयात टाकून ठेवू शकतो ठोके वाढवण्यासाठी. हे सगळे आधुनिक उपचार पद्धती आता आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत. सर, बऱ्याचदा एखादी शॉकिंग न्यूज ऐकल्यानंतर छातीत कळ येते, तर ह्यामागं कारण काय असेल? जसं इमोशनल स्ट्रेस असतो आपला, इमोशनल स्ट्रेस झाले की जे हार्मोनल बॅलन्स असतो किंवा केमिकल बॅलन्स जो असतो आपल्याला, ॲड्रिनॅलिन रश ज्याला म्हणतो, म्हणजे आपण जेव्हा विमानातून प्रवास किंवा एखादं हाय अल्टिट्यूडला जाऊन आपण जे ॲड्रिनर्जिक काम करतो त्यावेळी जसा स्ट्रेस असतो तसा स्ट्रेस शरीरावरती होतो, आणि ते ॲड्रिनॅलिनमुळं आपल्या रक्तवाहिनीमध्ये अचानकपणे रक्तवाहिन्या फाटू शकतात किंवा रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात, त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकची लक्षणं येऊ शकतात. तर हे सगळं स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. सर, बीपी जर खूप जास्ती प्रमाणात वाढलं तर हृदयाला काय धोका निर्माण होतो? बीपी जास्त प्रमाणात वाढला तर हे ब्लॉकेजेस तर हळूहळू डेव्हलप होऊ शकतात, अचानकपणे रक्तवाहिनी फाटू शकते. म्हणजे कुठल्याही बीपी जास्त वाढल्यामुळे महाधमनीला इजा होऊ शकते, हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते, किडनीच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते, कुठल्याही रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते. बीपीच्या गोळ्या लॉंग टर्म मध्ये घेतल्या जात असतील, खूप 10 वर्ष 15 वर्ष बीपीचा त्रास आहे, तर त्यांना हृदयविकाराचा धोका किती असतो? जर बीपीच्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या आणि बीपी कंट्रोल असेल तर तो धोका कमी करता येऊ शकतो. आपण पूर्णपणे टाळू शकत नाही, पण धोका कमी करता येऊ शकतो. बीपी कंट्रोल ठेवणे आणि गोळ्या व्यवस्थित अंडर डॉक्टर सुपरविजन व्यवस्थितपणे घेणे आणि बीपी कंट्रोल ठेवणे यांनी आपण हृदयविकार रोखू शकतो. सर, ज्यांना हार्ट संबंधी काही आजार आहेत किंवा हार्ट अटॅक येऊन गेलाय, हार्टच्या झडपांमध्ये काही आहे, तर अशा लोकांना हृदयाबरोबरच शरीराला काय काय तक्रारी निर्माण होऊ शकतात किंवा इतर अवयवांना काय धोका निर्माण होतो? जसं हृदयामध्ये ब्लॉकेजेस होतात तसे बाकीच्या रक्तवाहिन्यामध्ये पण ब्लॉकेजेस होऊ शकतात. म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात, किडनीच्या रक्तवाहिन्यामध्ये किंवा आतड्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये. जनरली शुगर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग ह्या गोष्टींमुळे बाकीचे जसं हृदयावरती परिणाम होतो तसं बाकीच्या अवयवांवरती पण परिणाम होऊ शकतो. तर व्यवस्थित रेग्युलर चेकअप ठेवणे, हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर कंट्रोल ठेवणे, त्यानंतर ॲडिक्शन्स जे आहेत म्हणजे व्यसन जे आहेत ते न करणे, आणि रेग्युलर गोळ्या औषधं घेणे, आणि डाएट आणि लाईफस्टाईल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना हृदयविकाराबद्दल इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण आपलं हृदय सांभाळा याविषयी डॉक्टर रोहित श्रीवास्तव यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.